नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये क्लर्कची भरती निघालेली आहे। एकूण टोटल RRBच्या क्लर्क आणि ऑफिसर स्केल 1, 2, 3च्या भरती निघालेली आहेत। 13,000 प्लस जागा आहे आणि आपण संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत। व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे। तर 1 तारीखपासून 1/9 एक फॉर्म भरण्याची डेट चालू झालेली आहे। लास्ट 21 तारीख असेल, ठीक आहे। तर मित्रांनो, RRBच्या आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक, छत्रपती संभाजीनगर आणि लोकल लँग्वेज कोणती असेल? मराठी, ठीक आहे मित्रांनो। आता जे इथं ऑफिसर असिस्टंट आहे त्याची एज लिमिट आहे 18 ते 28 पर्यंत, ठीक आहे। आणि समोर डेट वगैरे दिलेले आहे। ऑफिसर स्केल 1 म्हणजे असिस्टंट मॅनेजरचं, ठीक आहे, 18 ते 30 आणि ऑफिसर स्केल 2 मॅनेजरचं 21 ते 32 आणि स्केल 3चं किती आहे? 21 ते 40, ठीक आहे। आता पात्रता वगैरे बघू। एज रिलेक्शन आहे SC ST 5 वर्ष, OBC 3 वर्ष आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी 10 वर्ष असेल आणि या इथं बाकीचं दिलेलं आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, पात्रता बघून घेऊया। असिस्टंट मल्टीपर्पज ऑफिस असिस्टंटच्या इथे बॅचलर डिग्री पाहिजे मित्रांनो, ठीक आहे। बॅचलर डिग्री असायला पाहिजे। लोकल लँग्वेज यानी की मराठी यायला पाहिजे। 10वीमध्ये मराठी सब्जेक्ट असायला पाहिजे तुमचं आणि वर्किंग म्हणजे कॉम्प्युटरचं ज्ञान असायला पाहिजे, ठीक आहे, असिस्टंटसाठी। आणि स्केल ऑफिसर असिस्टंट मॅनेजरसाठी बॅचलर डिग्री पाहिजे, ठीक आहे, आणि कॉम्प्युटरचं ज्ञान इथे पण सेम तसंच आहे। 50% हे दिले तिथे अट आणि ते बॅचलर डिग्री फ्रॉम युनिव्हर्सिटी इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 50%सह पाहिजे। स्पेशलिस्ट ऑफिसर मॅनेजर, ठीक आहे। सर्टिफिकेट वगैरे दिलेले आहे इथे ASP PHP C++ जावा, चार्टेड अकाउंटंट वगैरे दिलेलं आहे। समोर आता आपण सिलेबस बघूया। जी आपली मेन पोस्ट आहे असिस्टंटसाठी, अदर सगळ्या पोस्टसाठी बघणार आहोत मित्रांनो। इथे ॲप्लिकेशन फीस आहे जे ऑफिस असिस्टंटची आहे 850 रुपये, ठीक आहे। आणि अदरची आहे ऑफिसरची 175 SC ST OBC आणि ऑल अदर्ससाठी 850 रुपये, ठीक आहे। आणि इथे SC ST साठी असिस्टंटमध्ये 175 रुपये असेल। आता सिलेबस काय आहे ते बघून घेऊया। ऑफिस असिस्टंटचं रिजनिंग आणि अंकगणित हे 40 क्वेश्चन असेल आणि 40 मार्कासाठी, ठीक आहे। आणि इथं स्केल 1चं दिले, ऑफिसर स्केल 1चा हा सिलेबस दिलेला आहे आणि असिस्टंट मेन्सचं हा सिलेबस आहे मित्रांनो, प्री आणि मेन्सचं। मेन्समध्ये रिजनिंग, कॉम्प्युटर, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज आणि नंबरिकल ॲबिलिटी हा सिलेबस आहे। अशा रीतीने एक्झाम होणार आहे आणि स्केल ऑफिसर 1ची सिलेबस दिलेला आहे इथे, ठीक आहे। आणि महाराष्ट्रामध्ये इंग्लिश, हिंदी आणि मराठी असेल, ठीक आहे। इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी ही लँग्वेज असेल एक्झामची, मीडियम ऑफ एक्झाम, ठीक आहे। तर फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता आणि आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, ठीक आहे। धन्यवाद आणि असलेले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।